नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की तुळजा आणि सूर्या तेजूला दागिना घेण्यासाठी सोनाराच्या दुकानात गेलेले असतात. तिथे गेल्यानंतर त्यांना सूर्या आधी विचार करत असतो की आपण काय घ्यायचं. तुळजा म्हणते की आपण आधी छान दागिना बघूया का जो आपल्या बजेटमध्ये बसतोय. सूर्या म्हणतो की हो तू म्हणशील तसं. म्हणून ते एक छान नथ सिलेक्ट करतात. नथीचं बिल करायला पुढे पाठवताना तुळजा सूर्यासाठी असलेलं सरप्राईज बाहेर काढायला सांगते. सूर्या सरप्राईज म्हणतो की अरे हे 2 बॉक्स कशासाठी, आम्ही तर फक्त नथच घेतली होती ना. तेव्हा तुळजा म्हणते की हे तुझ्यासाठी आपल्या प्रेमाची निशाणी. सूर्या उघडून बघतो, त्यात ती सोन्याची चेन असते. ही बघून सूर्या म्हणतो की अगं हे काय तुळजा, हे कशासाठी घेतलं, याची किती महाग दिसतंय, लाखाभराच्या तरी पुढं असेल, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले. तेव्हा तुळजा म्हणते की सूर्या हे पैसे कुठून आले, हे काय करायचं आहे तुला, मी एकदा इंटर्नशिप केली होती, त्याचेच पैसे माझ्या बँकमध्ये आले होते, त्यातूनच मी तुला हा दागिना घेतला आहे. असू दे ना सूर्या, तू सुद्धा माझाच आहेस ना. आपल्या प्रेमाची निशाणी नको का, आणि दागिना आणि प्रेमाची निशाणी हे काय पैशात होतं का. सूर्या थँक्यू म्हणतोय. तुळजा स्वतःच्या हाताने सूर्याच्या गळ्यात ती चैन घालते आणि तेजूसाठी घेतलेला नथीचा दागिना घेऊन ते डॅडींच्या घरी पोहोचतात. शत्रूची आणि तेजूची पूजा व्यवस्थित पार पडते. ते झाल्यानंतर दोघांचा मानपानाची वेळ येते. तेजू आणि शत्रू बाजूबाजूला बसतात. तुळजा येते, तिची ओटी भरताना तिला तिच्यासाठी आणलेला दागिना देते. इकडे सूर्या येतो आणि सूर्या शत्रूला त्याच्यासाठी घेतलेला पोशाख देतो. हे बघून छत्री म्हणतात की ओ सूर्या हे बरं आहे आपलं, आपल्या बहिणी लाडकी, हां तिच्यासाठी सोन्याचा दागिना, आणि दाजी म्हणजे काय फक्त पोशाख, म्हणजे दाजी कमी लाडाचे नाही का. सूर्या उठतो आणि म्हणतो की नाही छत्री काका, माझ्यासाठी दोघेसुद्धा सेमच आहेत, आणि आता हे तर आमचे मोठे दाजी आहेत ना. तुम्हाला मी कालच म्हटलं होतं ना डॅडींना, माझ्यासाठी शत्रुरावसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. हे बघितल्यानंतर छत्री म्हणतात की हो पण तसं दिसत नाही आहे. तुझा पुढे येऊन बोलते की हो छत्री काका, जसे तुम्ही आम्हाला सांगितलं, नशीब आमच्या घरी दुसरे छत्री काका नाही आहेत, नाहीतर आम्हालासुद्धा दुसऱ्यांकडून मागून घ्यायची वेळ आली असती. नशीब आमच्याकडचं कोणी मागून घेत नाही, नाहीतर निंबाळकरांची काय इज्जत राहिली असती. छत्री तोंडाकडे बघतो. डॅडी म्हणतात की तुळजा काय झालं. तुळजा म्हणते की जसा छत्रू आमचा जावई आहे तसा सूर्यासुद्धा तुमचा जावई आहे ना, मग तुम्ही पण त्याचा मानपान केला पाहिजे. डॅडींना कळतं की आता ही काहीतरी बोलणार आहे. तेव्हा ते बोलतात की काय पाहिजे जावई बापू, तुम्ही सांगा आम्हाला, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देतो. हे बघितल्यानंतर सूर्या म्हणतो की अहो डॅडी मला कशाला काय पाहिजे, मला काहीच कशाचीच गरज नाही आहे. तेव्हा तुळजा डॅडींना म्हणते की डॅडी सूर्या खूप स्वाभिमानी आहे, तो असं मागून काहीच घेणार नाही. तुम्ही तुमच्या इच्छेने जे तुम्हाला द्यावं वाटेल ते सूर्यासाठी घ्या. सूर्या तुमचा कधीच अपमान करणार नाही, आम्ही तुमचा मान ठेवू. हे बघितल्यानंतर सूर्या म्हणतो की अहो डॅडी आम्हाला खरंच काही गरज नाही. डॅडी खिशातला बंडल छत्रीच्या हातात देतात पैशांचा आणि म्हणतात की जा आमच्या जावई बापूंसाठी छानपैकी एक ड्रेस आणि सोन्याच्या अंगठ्याना. छत्री शांत बसतो, तो जातो. तेव्हा शत्रू म्हणतो की तू काय म्हणतेस, तुला कळतंय का, डॅडींनी तुझ्या नंदेच्या लग्नात मोडलेलं मला उभं केलं, मी तिच्याशी लग्न केलं, ह्या मानापेक्षा तुला काय महत्त्वाचं वाटतं. तुळजाला खूप राग येतो. ती शत्रूकडे जाते आणि म्हणते की कसला राग, तुझ्या माहितीसाठी सांगते, डॅडींना मी जेवढं ओळखते ना ते घाटाचा सौदा कधीच करत नाहीत. तुला तेजूसारखी मुलगी शोधूनसुद्धा सापडली नसती. आणि तू लक्षात ठेव, आजकाल ना मुली देताना खूप विचार करतात. बेरोजगाराला तर दारातसुद्धा उभं करत नाहीत. आणि तू म्हणतोच ना शेतकरी करणारा असला तरी त्यालासुद्धा फ्लॅट पाहिजे असतो, परत जमीन पाहिजे असते, हे सगळं हवं असतं. आणि डॅडींचा जो कारखाना आहे आणि शेतात जो तू 2-4 वेळा चक्रा मारतो ते सगळ्यांच्या नजरेत डॅडींचं आहे. तुझं असं काहीच नाही आहे, म्हणजे हा सौदा तर तुझ्यासाठी लकी ठरला ना. शत्रूला खूप राग येतो की ही तुळजा आपली इज्जत सगळ्यांसमोर काढतीये. ती येऊ मान खाली घालून उभा राहतो. तेव्हा तुळजा म्हणते की कसं आहे ना, डॅडींना मी आधीपासून ओळखते, त्यांच्यासाठी हे लग्नसुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं, आणि तुला तेजूसारखी मुलगी भेटणंसुद्धा अशक्यच होतं. आणि तुला काय वाटतं असं बोंबलत हिंडणाऱ्यांना कोणीही मुलगी देतं का. तसंही तुझ्या लग्नाला तुला कोणी मुलगी दिली असती. सगळे मुलगी देताना विचारच करतात, आजकाल मुली सहजासहजी भेटत नाहीत. हे बघितल्यानंतर शत्रूला अजूनच राग येतो. सूर्या म्हणतो की अगं तुळजा काय करतेस, तू सोडून दे ना. तेव्हा तुळजा म्हणते की का, यांना कळायला नको तेजू आपलं खरं नाणं आहे. हे बघितल्यानंतर सगळेजण शांत बसतात, कोणी काहीच बोलत नाही. शत्रूला फार राग आलेला असतो पण तो कंट्रोल करतो. ते झाल्यानंतर तुळजा म्हणते की तेजू तुझ्यासाठी आम्ही एक सरप्राईज आणलं आहे.
सूर्या त्याच्या तेजूच्या आवडीचं मिरचीचं लोणचं घेऊन येतो आणि म्हणतो की तेजू, तुला मिरचीचं लोणचं आवडतं ना, म्हणून तुझ्यासाठी खास मी मिरचीचं लोणचं आणलेलं आहे, तू खा ना. म्हणून तो भरणी उघडून देतो. तेव्हा तेजूला आठवतं की आपल्याला शत्रूने जीभ भाजलेली आहे, त्यामुळे आपल्याला मिरचीचं लोणचं खाता येणार नाही. ती मनातच म्हणते की दादा, मला जर मिरचीचं लोणचं खूप आवडत असलं तरी अरे आत्ता मी खाऊ शकत नाही, माझ्या नवऱ्याने माझी जीभ भाजली आहे. हे ती शांतपणे बसते पण कोणाला काहीच दाखवत नाही. तुळजाला तेजूच्या नजरेतली भीती दिसते. सूर्या मिरचीच्या लोणच्याचा डबा पुढे दिसतो पण दादाला काही सांगायचं नाही म्हणून तेजू मिरचीचं लोणचं खाते. हे तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. शत्रू म्हणतो की अहो, तुम्ही मिरचीचं लोणचं आणलंय की कांद्याचं लोणचं, डोळ्यातून पाणीसुद्धा वाहत नाहीये. हे बघून ती शांत बसते. ते दोघंसुद्धा खूप खुश होतात. ते झाल्यानंतर तेजू किचनमध्ये जाते. लगेच आले म्हणते आणि किचनमध्ये येऊन दोन्ही डोळ्यातने अश्रू वाहत असताना पाणी पिते. ते तुळजा बघते. तुळजा पुढे येऊन विचारते की तेजू काय झालं, का रडतीये? तेजू म्हणते की अगं काही नाही वहिनी, दादानी माझ्यासाठी एवढ्या आठवणीने आणि प्रेमाने लोणचं आणलं ना, हे बघून मला खरंच खूप मी इमोशनल झाले. हे बघून मला खरंच खूप आनंद झाला की दादाला माझी किती काळजी आहे. तुळजा म्हणते खरं ना तेजू, तुला जर कधी काही शेअर करावं असं वाटलं तर मला नक्की सांग. तेजू म्हणते की हो वहिनी, तू काळजी करू नको, तुला नाही तर मी कोणाला सांगणार, असं म्हणून ती तुळजाला सांगत असते. तुळजा तेजूच्या मनातलं तिला काहीतरी इथे गडबड आहे म्हणून सारखं वाटत असतं. ती तेजूला विचारण्याचा प्रयत्न करत असते पण तेजू काहीच सांगत नाही. शेवटी तुळजा तेजूला मिठीत घेते आणि तिला धीर देते. इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.